मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर सिद्धोधन. आपण पाहत आहात नेचर ऑफ इंडिया. मित्रांनो, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 133वा जन्मोत्सव आपण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. यानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 14 एप्रिल हा दिवस मानवी उत्थानाचा सूर्योदय आहे. महिलांच्या मुक्ती दिनाची सुप्रभात आहे. युवकांचा गौरव दिन आहे. राष्ट्रीय प्राण प्रतिष्ठा दिन आहे. मानवी स्वातंत्र्याचा संकल्प दिन आहे. बाबासाहेबांनी भारताला अर्थशून्यतेकडून आर्थिक समृद्धीकडे नेले. भारतीय संविधान लिहून देशाला राजकीय वैभव प्राप्त करून दिले. जगश्रेष्ठ लोकशाही व्यवस्थेला भारतीयांप्रती समर्पित करून मानवतेचा गौरव केला. जगाच्या ज्ञानाचे आणि मानवाच्या उत्थानाचे महाद्वार असलेल्या सिद्धार्थ गौतम बुद्धाचा आद्य धर्म या मातीत पुनर्जीवित केला. ब्रिटिश धार्जिण्या मनोवृत्तीला छेद देऊन मानव केंद्रित भारतीय लोकशाहीला जिवंत केले. शतकानुशतकाच्या गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त केले. अशा युगपुरुषाला व सर्वश्रेष्ठ राष्ट्रपुरुषाला माझे मनापासून वंदन, अभिवादन. या निमित्ताने आपण सर्व भारतीयांनी एक संकल्प केला पाहिजे आणि तो म्हणजे आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी, योग्यता निर्माण करण्यासाठी गाव तिथे बुद्धविहार, बुद्धविहार तिथे एक ग्रंथालय, जिथे ग्रंथालय तिथे व्यायामशाळा निर्माण केली पाहिजे. तरच आपल्याला यशस्वीतेच्या दिशेने वाटचाल करता येईल. पुन्हा एकदा हिमालयाची उंची गाठणाऱ्या या राष्ट्रपुरुषाला विनम्र अभिवादन करतो आणि सर्व भारतीय बंधू भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम.